तर आज आपण कोन शंकू बद्दल बोलू। आता फिजिकली जर पाहायचं असेल तर शंकू तर आपल्या परिचयाचाच आहे। जर तळाशी पाहिलं आपण तर काय दिसेल तुम्हाला? एक वर्तुळ दिसेल, सर्कल दिसेल, बरोबर आहे का? तर यावरून आपल्या लक्षात येईल की जे शंकू आहे तर त्याला एक त्यामुळे आपण गोलाकार असा एक बेस आहे, तळ आहे, ओके। आणि गोलाचे क्षेत्रफळ तुम्हाला माहित आहे, एक वर्तुळाकृती भाग असेल तर त्याचं क्षेत्रफळ काय असतं? पाय आर स्क्वेअर। तो आपला पहिला फॉर्म्युला असेल। त्यानंतर शंकूला केअरफुली जर पाहिलं आपण तर इथे पहा, इथे एक त्रिकोणासारखं तुम्हाला एक टोक दिसेल, बरोबर आहे का? परंतु यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत। चेंजेस कसे आहेत की हा पूर्ण भाग तुम्हाला भरीव दिसेल। म्हणजे आता जेव्हा आपण आकृती ड्रॉ करतो, सपोज ओके, तर हा सर्क्युलर भाग झाला आणि हे जे तुम्हाला साइडची दिसते तर याला एक स्पेशल नाव आहे का? म्हणजे जसं की आता आपण सर्वात अगोदर इथं वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला तर ही जी आर आहे ही काय झाली? तळाची त्रिज्या, त्याला काय म्हणू आपण? रेडियस। त्यानंतर यामध्ये जी हाईट आहे तर हाईट दोन पद्धतीची असतात पहा। एक असते जर आपण लंब काढला समजा, ठीक आहे, लंब त्रिज्येला जर लंब काढला आपण तर तिथं कोणता कोण तयार होतो? काटकोन। तर काटकोन तयार करणारी जी उंची आहे तर ती असते परपेंडिक्युलर हाईट। काय आहे ती? परपेंडिक्युलर हाईट। आणि या परपेंडिक्युलर हाईटला आपण कशाने डिनोट करणार आहे? एच। रेडियसला कशाने डिनोट केला आपण? आर। आणि त्यानंतर आणखीन एक हाईट दिसेल तुम्हाला। आता मला सांगा, हा जसा एक पद्धतीचा काय तयार झाला? इथं काटकोन त्रिकोण तयार झाला तर त्याचा बेस काय झाला? रेडियस। त्याची हाईट काय झाली? परपेंडिक्युलर हाईट। तर त्याचा जो कर्ण असेल या कर्णाला एक स्पेशल नाव आहे, ते आहे स्लॅन्ट हाईट। काय आहे? स्लॅन्ट हाईट। त्याला आपण तिरकस उंची म्हणू आणि त्यासाठी आपल्याला कोणता अक्षर वापरायचा आहे? एल हे अक्षर वापरायचं आहे। सो ओव्हरऑल कोन जर पाहिला आपण तर कोनचे जेव्हा आपल्याला 4 फॉर्म्युले अभ्यास करायचा आहे, पण मग त्या अगोदर आपल्याला शंकूची रचना माहित पाहिजे। तर शंकूची रचना कशी आहे? जो खालचा वर्तुळाकार भाग आहे तो त्याचा काय आहे? बेस। त्याची रेडियस काय घेतली आपण? आर। त्यानंतर जी लंब असणारी उंची आहे परपेंडिक्युलर हाईट त्याला काय कशाने डिनोट केलं आपण? एच। आणि त्यानंतर कर्णासारखी असणारी जी स्लॅन्ट हाईट तिरकस उंची आहे त्याला कशाने डिनोट केलं आपण? एल ने डिनोट केलं। आणि आता आपण एक एक फॉर्म्युला यामध्ये डिस्कस करणार आहोत। पहिला फॉर्म्युला आहे की एरिया ऑफ बेस ऑफ कोन, म्हणजे जे शंकू आहे त्याच्या आपल्याला काय करायचं आहे? तळाचं क्षेत्रफळ सूत्र बघायचं आहे। मग हे जे सूत्र आहे तर तुम्हाला माहित आहे की सर्क्युलर पार्ट आहे म्हणजे इथं सर्कलचाच एरिया जो आहे तो फॉर्म्युला अप्लिकेबल आहे। सर्कलची रेडियस काय दिली आपल्याला? आर। आणि दॅट्स वाय जो त्याचं तळाचं क्षेत्रफळ आहे एरिया ऑफ बेस ऑफ कोन त्याचा फॉर्म्युला काय आला? पाय आर स्क्वेअर। त्यानंतर सेकंड जे आहे तर आपल्याला घ्यायचं आहे कर्व सरफेस। तर कर्व सरफेस साठी आपण काय पाहिलं होतं? काय आवश्यक होतं आपल्याला? सीएस। सो कर्व सरफेस एरिया म्हटल्यास इथं ए आणखी ऍड करतो। कर्व सरफेस एरिया ऑफ कोन हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर एल, ओके। म्हणजे पहा, जनरली पाय आर कुठं बघतो आपण? सर्कलचा जो सर्क्युम्फरन्स आहे तो किती असतो? 2 पाय आर। आणि हाफ सर्कलचा घेतला तर किती असतो? पाय आर। तर हाफ सर्कलचा जो सर्क्युम्फरन्स आहे त्याला एल म्हणजे स्लॅन्ट हाईट तिरकस उंचीने जर आपण मल्टिप्लाय केलं तर कोनचा काय निघतो? कर्व सरफेस एरिया। त्यानंतर
तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला टोटल सरफेस एरिया बघायचा आहे. ओके, सो टोटल सरफेस एरिया TSA ऑफ कोन, म्हणजे यामध्ये आपण काय बघायलो, एकूण पृष्ठफळ, हे की नाही, शंकूचं एकूण पृष्ठफळ म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, त्या संदर्भात जो फॉर्म्युला आहे. तर यामध्ये पाय आर, काय फॉर्म्युला आहे सांगा, पाय आर इन ब्रॅकेट L प्लस R. आता एक लक्षात घ्या की वरती आपण जेव्हा कर्व सरफेस घेतला होता तर त्याचा काय आला होता, पाय आर L. आता यामध्ये ऍक्च्युअली दोन जणांची ऍडिशन आहे पहा, येते लक्षात तुम्हाला, पाय आर L आणि पाय आर स्क्वेअर, येते लक्षात तुम्हाला. आणि त्यामध्ये कॉमन कोण काढलेला आहे, पाय आर. तर तुम्ही जर याला मल्टिप्लाय केलं, पाय आर ला जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय आलं बघा, पाय आर L, आणि पाय आर न तुम्ही आर न मल्टिप्लाय करा म्हणजे काय आला, पाय आर स्क्वेअर. आता मला सांगा पाय आर L काय आहे, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, आणि पाय आर स्क्वेअर काय आहे, एरिया ऑफ बेस ऑफ कोन. मला सांगा आता जेव्हा टोटल सरफेस ऑफ कोन काढायचा असेल तर पहिलं आणि दुसरं या दोघांची काय दिसेल तुम्हाला, इथं ऍडिशन दिसेल. फक्त या दोघांमध्ये कॉमन कोण काढला, पाय आर, आणि कंसात शिल्लक काढायला L प्लस R. अदरवाइज जर केअरफुली पाहिलं आपण तर आपल्या सहज लक्षात येईल की टोटल सरफेस एरिया काढताना कर्व सरफेस एरिया आणि बेसचा जो एरिया आहे त्या दोघांची काय केलेली आहे, ऍडिशन केलेली आहे. त्यानंतर बोलूया आपण चौथ्या फॉर्म्युला संदर्भात. चौथा फॉर्म्युला जो आहे कोणचा, तो आहे व्हॉल्यूम ऑफ कोन. आता व्हॉल्यूम ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, तर या संदर्भात एक ऍक्टिव्हिटी आहे पहा. तर एक लक्षात घ्या की सारखी उंची आणि ते जे असणारे, जर आपण एक सिलेंडर घेतला आणि एक कोन घेतला तर एक सिलेंडर भरण्यासाठी कोनचे किती मापं लागतील, 3 मापं लागतात. किती लागतात, 3. आता मला सांगा, काल आपण एक सूत्र पाहिलं होतं सिलेंडर म्हणजे वृत्तचिती संदर्भात. तर वृत्तचितीचे जे घनफळ आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, काय फॉर्म्युला होता, पाय आर स्क्वेअर H होता ना. तर याच पाय आर स्क्वेअरला कितीने भागायचं, आपल्याला 3 ने भागायचंय. का 3 ने भागायचं बरं, कारण सेम हाईट आणि सेम रेडियस असणारं जर आपण सिलेंडर घेतला आणि कोन घेतला, एक वृत्तचिती म्हणजे दंडगोल घेतला आणि एक शंकू घेतला, तर शंकूची किती मापं लागेले, एक सिलेंडर बनण्यासाठी 3 मापं लागेले. म्हणजे याचा अर्थ जेव्हा आपण कोनचा व्हॉल्यूम काढायलो तर मला सांगा सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होता, पाय आर स्क्वेअर H, आणि या पाय आर स्क्वेअर H चा किती भाग घ्यायचा, आपल्याला तिसरा भाग घ्यायचा आहे, म्हणजे 1/3 गुणिले पाय आर स्क्वेअर H. तर हा आहे व्हॉल्यूम ऑफ कोन. सो ओव्हरऑल आपण 4 फॉर्म्युले पाहिले. एरिया ऑफ बेस ऑफ कोन काय आहे, पाय आर स्क्वेअर. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन काय आहे, पाय आर L. या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, तो किती आहे, पाय आर इन ब्रॅकेट L प्लस R. आणि व्हॉल्यूम ऑफ कोन हे सिलेंडरचं किती असतं, 1/3. त्याच्यामुळे फॉर्म्युला काय आला, 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर H. आता यामध्ये आणखीन एक ऍडिशनल गोष्ट आहे ती सांगतो मी तुम्हाला. जसं की सपोज आता ही हाईट आहे, ही रेडियस आहे, ही स्लॅंट हाईट आहे. ओके, तर इथं काटकोन त्रिकोणाचा कोणता थेरम लागू होईल, पीटी म्हणजे कोणता, पायथागोरस थेरम. आणि यामध्ये स्लॅंट हाईट ही हायपोटेनस आहे म्हणजे काय होईल, L स्क्वेअर. त्यानंतर बेस कोण आहे, R, त्याचा स्क्वेअर, आणि हाईट काय आहे, H स्क्वेअर. म्हणजे शंकूमध्ये जर तुम्हाला 3 पैकी एक राशी दिली नाही, 2च दिलेले असतील, तर तिसरी राशी काढायची असेल तर तुम्हाला काय वापरावं लागेल, पायथागोरसचा थेरम यूज करावा लागेल. यामध्ये हायपोटेनस काय असेल, स्लॅंट हाईट, बेस काय असेल, रेडियस, आणि हाईट काय असेल तुमची शंकूची परपेंडिक्युलर हाईट. आणि त्यावरून फॉर्म्युला काय आला, L स्क्वेअर इज इक्वल टू L
आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. एक सोपं एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज एक आकृती मी इथं ड्रॉ करतो. आता याची जी रेडियस आहे ती आपण कन्सिडर करू 7 सेंटीमीटर आहे. ओके. त्यानंतर जी स्लॅंट हाईट आहे ती आपण कन्सिडर करू 25 सेंटीमीटर एल आणि आर किती आहे 7 सेंटीमीटर. आता आपल्याला आता सूत्रामध्ये जे शिकलो आपण त्या सगळ्या गोष्टी करायच्या. आपल्याकडे एवढीच माहिती आहे, फक्त आपल्याला स्लॅंट हाईट आणि काय दिली रेडियस दिली. आता आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत. ओके. तर मला सांगा एक एक स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. सर्वात अगोदर आपण काय काढू एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस ऑफ कोन. काय फॉर्म्युला आहे त्याचा पाय आर स्क्वेअर. आर किती आहे 7. 7 चा स्क्वेअर किती येईल 49 आणि दॅट्स वाय जे आन्सर येईल ते किती 154 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. सेकंड नंबरला आपल्याला काय करायचं होतं कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. त्याचा फॉर्म्युला काय आहे पाय आर एल. ओके. आर आहे एल आहे. ओके. सध्या काही अडचण नाही. ठीक आहे. पायची किंमत 22/7. आर किती आहे 7. एल किती आहे 25. 7 ला 7 कॅन्सल. 25 2 जा 50. 25 2 जा 50 आणि 5 50. एरिया असल्यामुळे याला पण कशामध्ये लिहिणार आपण सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर तिसरं जे आपल्याला करायचं आहे तो आहे टोटल सरफेस एरिया. त्याचा फॉर्म्युला काय आहे पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. आणि इथं अडचण झाली. आता काय नाही आपल्याकडे सॉरी इथं पण काही अडचण नाही. ठीक आहे. आर एल प्लस आर म्हणजे इथं पण हाईट काय मॅटर करते का नाही. इथंही हाईट काढायची गरज नाही. ठीक आहे. पायची किंमत 22/7 इन ब्रॅकेट 25 प्लस 7 इज इक्वल टू 7 7 गेट कॅन्सल. 22 इंटू 35 25 आणि 7 याची ऍडिशन किती येईल 32. 32 2 जा 64. ओके. 6 कॅरी करू. पुन्हा 64 मध्ये 6 ऍड करा 70. एरिया असल्यामुळे त्याचं युनिट काय असेल सेंटीमीटर स्क्वेअर. फायनली काढायचं आपल्याला व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ कोन. फॉर्म्युला काय आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बट एच आहे का आपल्याकडे नाही. सो नाउ आपल्याला पायथागोरस थेरम जर लागू केला आपण तर सांगा स्लॅंट हाईट काय आहे एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. इथं 2 वरती आणि खाली टिंबा असेल तर आम्ही रिजन म्हणलो होतो. रिजन काय आपल्याकडं पीपी म्हणजे पायथागोरस थेरम. आता काढायचं काय आपल्याला एच स्क्वेअर. सांगा मग एच स्क्वेअर बरोबर काय फॉर्म्युला असेल एल स्क्वेअर ऍज इट इज आणि प्लस आर स्क्वेअर. तिकडे गेल्यावर काय होणार अपोजिट साइडला मायनस. एल ची किंमत किती आहे 25 त्याचा स्क्वेअर. आर किती आहे 7 त्याचा स्क्वेअर. सांगा 625 मायनस 49 इज इक्वल टू 576. आता ही एच स्क्वेअर ची किंमत झाली. एच घ्यायचा असेल तर 576 चा काय घेणार आपण स्क्वेअर रूट. तो किती असतो 24 सेंटीमीटर. म्हणजे आता आपल्याकडे परपेंडिक्युलर हाईट निघली. आता आपण व्हॉल्यूम ऑफ कोन काढू शकतो. ठीक आहे. सो नाव पुन्हा एकदा लिहू आपण. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच 1/3 इंटू आता आर 7 असल्यामुळे पायची किंमत किती घेणार आपण 25 आर स्क्वेअर किती 49. एच किती आहे
24, 7 1 जा 7 7 जा 49, 3 1 जा 3 8 जा. ओके, आता किती आहे 22 इंटू 7 8 जा 56, 56. त्यानंतर 56 दोन्ही 112, 112 ला 2 कॅरी किती करणार आपण 11. पुन्हा 56 2 जा 112, 112 मध्ये 11 ऍड करा 130. नाही 112 मध्ये 11 मिळाल्यावर किती होती 133 होती ना. नाही सॉरी 123. 112 मध्ये 11 मिळवले आपण. ओके, कसं 56 दोन्ही 112, 112 2 हातचे काय 11. पुन्हा 56 दोन्ही 112, 112 आणि 11 123. आणि व्हॉल्यूम असल्यामुळे कशामध्ये लिहिणार आपण त्याला सेंटीमीटर क्यूब. अशा पद्धतीने बघा 4 सूत्र आणि त्यानंतर पायथागोरसचा थेरम या सगळ्यांचा वापर तुम्हाला कशामध्ये पडेल शंकूमध्ये. तर या शंकूवरचे 4 फॉर्म्युले. उद्या आपण स्पेअर म्हणजे गोल, त्यानंतर हेमिस्पेअर अर्धगोल आणि हॅलो हेमिस्पेअर म्हणजे पोकळ असणारा अर्धगोल, तर या सर्व संदर्भात